नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आंबा नारळ वडी करणार आहोत। त्यासाठी एक वाटी आंब्याचा पल्प घेतलाय। आंबा स्वच्छ धुवून घेतला, पुसून घेतला, त्याचे साल काढून तुकडे करून घेतले आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतला। मी हापूस आंबा घेतलाय, तुम्ही कोणताही आंबा घेऊ शकता। एक वाटी खवलेलं नारळ घेतले, एक वाटी साखर घेतली आहे, एक छोटी वाटी दूध आणि दुधावरची साय घेतली आहे। सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये खोवलेला ओला नारळ टाकते, आंब्याचा पल्प टाकूया, साखर टाकूया, दूध आणि दुधावरची साय मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरवून घेतलंय, सर्व छान एकजीव झालंय। आंबा नारळ वडी करायला घेऊया। गॅसवर निर्लेपची कढई तापायला ठेवली आहे। ही वडी शक्यतो निर्लेपच्या कढईतच करायची आहे, म्हणजे मिश्रण कढईला चिकटून राहत नाही। अर्धा चमचा साजूक तूप टाकूया। तूप विरघळलंय, वाटून घेतलेलं मिश्रण टाकूया। लो टू मीडियम गॅसवर मिश्रण सतत ढवळत राहायचंय। गॅस मी आता मीडियम केलाय, सतत हलवत राहायचंय, मिश्रण खाली लागलं नाही पाहिजे। याच्यामध्ये साखर असल्यामुळे सुरुवातीला मिश्रण पातळ होते, नंतर हळूहळू घट्ट होत जाते। गॅस मीडियम करायचा आहे। मिश्रण जास्त गरम झालं की गॅस कमी करायचा। लो टू मीडियम गॅसवर मिश्रण सतत हलवत राहायचंय। 1 ते 2 मिनिटं गॅस मीडियम करायचा, त्याच्यानंतर गॅस कमी करायचा। अशा पद्धतीने मिश्रण सतत हलवत राहायचंय। याच्यामध्ये साखर टाकल्यामुळे मिश्रण सुरुवातीला सैल होते, नंतर हळूहळू घट्ट गोळा होत जातो। मिश्रण आता घट्ट होत चाललंय, मिश्रणाचा रंग बदललाय, मिश्रण घट्ट होत चाललंय, पॅन सोडायला लागलंय। याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे। मिश्रणाचा गोळा होईपर्यंत सतत हलवत राहायचंय। याच्यामध्ये छोटा पाव चमचा वेलची पावडर टाकते, मिक्स करून घेऊया। मिश्रणाचा छान गोळा झालाय। या मिश्रणामध्ये चमचा उभा करून ठेवला तर तो व्यवस्थित उभा राहतो, म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित झालंय। मी आता गॅस बंद करते। कढई गरम असल्यामुळे एखाद्या मिनिटभर आपण हे मिश्रण हलवत राहायचंय। ताटाला तूप लावून घेतलंय, याच्यामध्ये वडीचं मिश्रण टाकूया। वाटीला तूप लावून घेतलंय, वडी एकसारखी पसरून घेऊया। सर्व मिश्रण पसरून घेतलंय। मिश्रण कोमट असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या। वड्या पाडून घेऊया। तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही वड्या पाडू शकता। वड्या पाडून घेतल्यात, थंड झालं की ह्या वड्या आपण काढून घेऊया। 3 तास झालेत, बर्फी सेट झाले, काढून घेऊया। बर्फीला ज्या ठिकाणी आपण कट करून घेतलंय त्या ठिकाणी चाकूने परत कट देऊन घ्यायचेत। वडी काढून घेऊया। छान निघाली वडी, छान झाली आहे वडी। अशाच प्रकारे सर्व वड्या आपण काढून घेऊया। प्लेटमध्ये सर्व करूया। छान झाली आपली आंबा नारळ वडी। आपली आंबा नारळ वडी तयार झाली आहे, प्लेटमध्ये सर्व केली आहे। छान झाली आहे वडी। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।